आपण मॅचिंग झालो. अरे मॅचिंग झाली म्हणून मी तुला मॅचिंग केलं. आणि मला सांगितलं पण नाही. मला आता कॅमेरा चालू केल्यावर म्हटलं अरे काहीतरी सेम सेम दिसतंय. तर आज ना आम्ही मुंबईला चाललोय. काम पण आहे, फिरायचं पण आहे. आणि माझ्या आहोंसोबत सकाळी सकाळी मी भांडले. एक तर सकाळी ना 4:30-5 ला हर्षूचे फोन चालू झाले. हर्षू बघा पुढे बरं का, बघा ती पुढे गाडी आहे ना ती हर्षूची आहे. तर हर्षून ते पण आहेत आमच्यासोबत. आणि आज काय झालं माहिती आहे, सकाळी सकाळी 4:30-5 वाजता कोंबडा आरवला. आणि मग आम्ही उठलो. म्हणजे फोन पण येत होता. आता मी गावी होतो ना, तर फोन पण येत होते हर्षून त्यांचे. आणि कोंबड्याचा पण आवाज आला. मग आम्ही उठलो. मग मी उठल्यावर पटकन मला आंघोळीला पाठवलं. मग मी आंघोळीला गेले, तयार झाले. आणि नंतर ना हर्षून ते आले आणि आम्हाला बसायचं होतं नाश्त्याला. ते मला ओरडले माहिती का, गप तू. मला इतका राग आला ना, मग मी खूप जास्त भांडले यांच्यासोबत. आणि नंतर मग आम्ही गोड झालो आणि निघालो आता मुंबईला जायला. माझं कौतुक गात होते. कोण माहितीये कोण हो, सांगा जरा. काय बोलले माहिती का आल्या आम्ही व्हिडिओ बघतो तुमचे. म्हटलं हा. नंतर काय म्हणतो माहितीये का, नाही काय बोलले हो, व्हिडिओ बघतो म्हटले. हा मग तू बोलली ना मागच्या वेळेस. आणि आपली भेट झाली होती म्हटलं याच्या अगोदर पण. आम्ही ना कुठला हायवे हो सांगा, मुंबई पुणे एक्सप्रेस. हा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे. आणि त्याचा तो फूड प्लाझा आहे ना, त्याच्या पुढचा लगेच जो टोल आहे ना, तिथे आलेलो. आणि तिथे स्कॅन वगैरे होईपर्यंत त्यांनी मला बघितलं. आणि मी ह्यांना सांगणारच होते ती गंमत. ऑलरेडी मी ह्यांना सांगितलेली आहे बरं का, पण तरी पण मी म्हटलं सांगेल. पण तेच येऊन म्हणतात मी तुमचे व्हिडिओ बघतो. म्हटलं हो, आपण ह्याच्या अगोदर पण भेटलो होतो, पण मी म्हटलं नाही आधी पकडलं होतं म्हणून. नंतर ते म्हणतात नाही. मग मी म्हटलं हा तुम्ही मला पकडलं होतं अगोदर. म्हणतात हा इथे नव्हतं, त्या बाजूने पकडलं होतं. म्हणजे त्यांच्याही लक्षात आहे त्यांनी मला पकडलं होतं. पण त्यावेळेस सुद्धा मी फाईन दिला नव्हता, कारण की माझी चूकच नव्हती. मी फूड प्लाझा मध्ये ना काय पिली, काहीतरी थंड पिली आणि गाडीतच बसली. आणि ड्रायव्हरने गाडी इथपर्यंत आणली. मी पेपर्यंत माझ्या लक्षातच नाही राहिलं सीट बेल्ट लावायचं. आणि तोपर्यंत त्यांनी मला पकडलं. पण त्यात माझी चूक का. मग मी ह्या पोलिसांना म्हणायची की माझी चूक नाहीये, तुम्ही इथं येऊन उभी राहिले. मी आत्ताच तर गाडीत बसले, मी आत्ताच फूड प्लाझावरनं घेऊन आले, मला काय माहिती तुम्ही लगेच भेटल. तर पोलिसांचं एवढं डोकं खाल्लं. ते मला म्हटले जा बाई तू जा. त्याच्यामुळे त्यांनी आता मला ओळखलं. आणि कधी माहित आहे काय, 1.5-2 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालं सर. हा 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तरी त्यांच्या मी लक्षात आहे. बघा असं असतं, मला बघितलं ना परत मला विसरत नाही कोणी, कारण मी तेवढी चांगली हो. तर असंच आम्ही दोघं जण मज्जा करत गप्पा मारत चाललो होतो. आणि आम्ही जाताना अटल सेतू मार्गाने गेलेलो जाताना. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण समुद्राचा व्ह्यू भेटलेला. आणि हे आहे ना मरीन ड्राईव्ह आहे. पूर्ण शूट मला घेता आलं नाही, कारण की तिथे विंडो ओपन करता येत नव्हती, म्हणून मी थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर ना मी बोलत होते की मरीन ड्राईव्हला आपण बसूया थोड्या वेळ, पण हे बोलले नाही आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं काम आहे. काम म्हणण्यापेक्षा आम्हाला ताज हॉटेलमध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं होतं. आता हे पण एक शॉकिंग आहे की तिथे कसलं दर्शन आहे, चला ते पण सांगते. पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, मी साडी वेअर करून गेलेले. खूप जण मला कमेंट्स करत असतात की तू साडीतच छान दिसते, वन पीस किंवा मग जीन्समध्ये वगैरे छान नाही दिसत, ड्रेसमध्ये छान नाही दिसत. म्हणून मग मी पहिल्यांदा चक्क ड्रेस नाही तर साडी वेअर करून गेलेली. आणि तिकडे सगळेजण जेवढे पण लोक कार्यक्रमाला आलेले ना, सगळेजण वेस्टर्नमध्ये होते आणि मी एकटेच होते. कारण की तुम्हाला पण माहिती आहे ताज हॉटेल किती मोठं आहे आणि तिकडे सगळेजण कसे येतात. पण मला तुमच्या कमेंट जे असतात ना, त्या इतक्या काही लोक खूपच जास्त खराब करतात. तर त्याच्यामुळे मी ठरवलेलं नाही, साडीच वेअर करायची. मस्त साडी नेसून मी गेलेली ताज हॉटेलला. आणि तिकडे दर्शनासाठी तर कसलं दर्शन हे सांगते. इथे होता प्रेस कॉन्फरन्स आणि ते सुद्धा एक त्रिशूळ आणि वज्र आहे. तर ते सापडलेलं आहे 10 वर्षापूर्वी. त्याच्यावर खूप सगळा स्टडी केला. तर ते जे त्रिशूळ आहे ते 10,000 वर्षापूर्वीचं आहे आणि जे वज्र आहे ते 4,000 वर्षापूर्वीचं आहे. असं सगळा तो इतिहास आहे. त्याच्यावर खूप सगळा स्टडी झाला आहे. त्याच्यामुळे त्यांनी एवढं हे केलेलं. आणि आता हे सरकारला विकायचं वगैरे हे सगळं चाललं होतं तिकडे. सगळी मीडिया वगैरे आलेली. तर हे सगळं तिथे होतं. आणि तुम्हाला बघा मी जवळून पण दाखवलं की कसं आहे ते. हात लावायला कोणाला परमिशन नव्हती, कारण एवढी जुनी वस्तू तिथे ठेवली होती. तर त्याच्यामुळे मग कोणाला हात लावायला परमिशन नव्हती. त्यानंतर आम्ही गेलो.
जेवण करायला, कारण की खूप जास्त उशिरा तिथे आम्ही पोहोचलो होतो आणि पूर्ण पुण्यापासून मुंबईपर्यंतचा प्रवास केलेला. एकदम सकाळी उठून तुम्हाला पण मी सांगितलं की आम्ही खूप लवकर उठलेलो आणि गेलेलो, कारण तिकडे कार्यक्रम पण भरपूर वेळ होता. आम्ही उशिरा पोहोचलो पण तरीसुद्धा भरपूर वेळ कार्यक्रम होता. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, तर जेवणासाठी सुद्धा खूप सगळे आयटम होते, खूप सगळे मेन्यू होते आणि जेवायला सुद्धा इतकं छान लोकेशन होतं ना, म्हणजे पूर्ण पुढे जे होतं ना बँड्रा बीच होता आणि त्यालाच लागून लगेच हे ताजलँड हॉटेल आहे. तर म्हणजे इतका छान व्ह्यू येत होता, म्हणजे खरंच खूप छान. पण तरीसुद्धा आम्हाला वेळ नाही भेटला एवढं सगळं शूट करायला आणि बघायला सुद्धा. तर थोडंसं बघितलं 2-3 तास, त्याच्यानंतर म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर 2-3 तास होतो आम्ही. पण आमचं स्वतःचं शूट करण्यातच सगळा वेळ गेला, त्याच्यामुळे मला हॉटेल तर बघायचं राहून गेलं. मी आता ठरवलंय ज्यावेळेस पण नेक्स्ट टाइम जाईल ना मी, तर त्यावेळी स्पेशली असं स्टे करण्यासाठी किंवा फिरण्यासाठीच जाईल, कामासाठी जाणार नाही. कारण की कामासाठी गेलं ना की कामच केलं जातं, फिरणं होत नाही किंवा एन्जॉय करणं होत नाही. तर हा आहे ताजलँड हॉटेलचा फ्रंट साईड आणि तो सुद्धा म्हणजे आपलं ताज हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर जसं आहे ना त्या टाईपमध्ये आहे, पण ॲज इट इज नाही आहे. तर असे ताज हॉटेल आणि ताजलँड हॉटेलमध्ये थोडाफार फरक आहे, इतका पण नाही आहे. एक नवीन आहे, एक जुनं आहे आणि लोकेशनमध्ये पण फरक, कारण ताज हॉटेलला पण आणि ताजलँड हॉटेलला पण मी जाऊन आले. सो मला थोडं माहिती आहे, इतकं नाही पण थोडं माहिती आहे. ज्यावेळी तिथून आम्ही येत होतो ना, वाव तिथला नजारा म्हणजे जो काय बीच व्ह्यू होता ना, छान वाटत होतं, एकदम भारी फिलिंग येत होतं. बरं ठीक आहे, चला ते सगळं जाऊ द्या, तुम्ही पण गेलेलीच असणार आहे तिकडे. कोण गेले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज साडीवर गेलेली, माझा साडीवरचा लुक तुम्हाला कसा वाटला? सिम्पल सोबर होता, जास्त काही वेगळं केलं नव्हतं, पण तरीसुद्धा मी ताज हॉटेलमध्ये साडी नेसून गेले. हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि छान कमेंट करा आणि ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कळवा.